विकास कामांना खोडा घालण्यासाठी राजकारण करू नका, निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य. आमदार महेश शिंदे. कुमठे गावातील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ. कुमठे गावातील शेतकऱ्यांसाठी विकास कामे सुरू आहेत, त्यामध्ये कृपया कोणीही राजकारण आणू नका. आमदार म्हणून मी जर 2 किलोमीटरचा रस्ता तयार केला तर तुम्ही 3 किलोमीटरचा रस्ता तयार करा, परंतु विनाकारण राजकारण करू नका. निवडणुकीपुरते राजकारण ठीक आहे, निवडणुकीत मला मतदान करू नका, परंतु विकास कामांमध्ये खोडा घालू नका, अशी अपेक्षा आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली. कुमठे तालुका कोरेगाव येथे कुमठे ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना, तानाजीराव जगदाळे, विविध कार्यकारी सोसायटी, आमदार महेश शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता कुमठे ते जळगाव यासह आणि 2 रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार शिंदे बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे, ज्येष्ठ नेते हनुमंतराव जगदाळे, पोपटराव जगदाळे, उपसरपंच संभाजी चव्हाण, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी अध्यक्ष संतोष आबा जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, तानाजीराव जगदाळे, विकास सोसायटीचे चेअरमन भैयासाहेब जगदाळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जीवनमान हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा सदस्य झाल्याचा पहिल्या दिवसापासून ग्रामीण भागातील रस्ते उभारणीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. मतदारसंघातील प्रत्येक वाडी, वस्ती आणि गावात ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत. जोपर्यंत प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील शेतात जाणारे पाणद रस्ते ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे होत नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली. 6 कोटी रुपये झाले ते महेश शिंदेच्या मालकीचे नाहीत किंवा राज्य सरकारच्या मालकीचे नाहीत, हे कुमठ्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. या मालकीचा आपल्याला तो रस्ता दर्जेदार करायचा, चांगला करायचा. त्यांच्या एस्टिमेटला साधारणतः 2च फूट असेल आणि आपल्याला काळवट माती काढून रस्ता करावा लागेल. जसा हा केला हनुमान, तसा हनुमा आपल्या तालुक्यातला आहे. हनुमा प्रामाणिक आहे. हनुमाला सांगितलं तू पैसे कमवू नकोस, पण रस्ता 1 नंबर केला. त्या पोरण रस्ता 1 नंबर रस्ता केला. तसा योग्य रस्ता करायला लागेल. नाहीतर ह्यांच्या इस्टिमेटला असणार 2 फूट घेऊन 2 फूट भरल्या, कुठं काय फुल गॅरंटी नाही. मध्ये बोंगाड्यानं 30 लाखाचा रस्ता केला, कुठं गेला गायब झाला माहित नाही. करायला कुठं आहे रस्ता, झाला किती दिवसात गायब झाला, काय अवस्था होती या रस्त्याची आधीची. रस्ता झाला 15 दिवसात गायब झाला. व्हायला नको. काळवटातलं सगळं उकरून काढून 5 ते 6 फुटानं दगड आणि मुरुम भरून हे रस्ता झाला पाहिजे. त्यासाठी गावानेही साथ दिली पाहिजे. त्याच्या इस्टिमेटच्या गोष्टी आहेत ते त्याला मिळल्या पाहिजे, पण त्याला एक्स्ट्रा लागणारा मुरुम याच गावात उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याचा अभ्यास करा. तुम्ही बसा, किती फुटानं मुरुम आहे. आमचे अधिकारी 1 नंबर साहेबासारखा माणूस आहे, 1 नंबरचा अधिकारी या ठिकाणी आहे. तुम्ही त्या रस्त्याला 3-3, 4-4 वेळा रोलिंग झालं पाहिजे, पाणी मजबूत मारलं पाहिजे आणि बेस चांगला झाल्यानंतर मग रस्ता झाला पाहिजे. 100 वर्ष रस्ता होणार आहे. खालचा बेस वरचा जाऊ द्या, 10 वर्षांनी 15 वर्षांनी पुन्हा करू. आता तुमच्यात आपल्याला रस्ता 5-50 वर्ष काय होईल असं वाटते का गावातल्या रस्त्याला? अशी कामं ही कामं आपण करून यावी अशी आपण सर्वांना विनंती करतो. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्रातील समतावादी विचार संपवण्याचा कट. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे येथील निवासस्थानी घेतली भेट. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्रातील समतावादी विचार संपवण्याचा कट आहे. या भ्याड हल्ल्याने गायकवाड यांचे कार्य थांबणार नाही, तर ते अधिक प्रेरणेने त्यांचे सामाजिक कार्य चालू ठेवतील. प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी आम्ही सर्व कायम आहोत आणि राहू, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. पुरोगामी विचारांचे पाईक असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड
हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व चर्चा केली। माजी आमदार उल्हासदादा पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, ऋषिकेश बालगुडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रवीण गायकवाड यांचे विचार हे महाराष्ट्राची ज्या विचारांची ओळख आहे त्या विचारांनी चालवणारे हे व्यक्तिमत्व आहे। शिव, शाहू, फुले, आंबेडकर हे कायम त्यांच्या वाचनात असतात व त्यानुसारच काळाची पावले ओळखत युवकांनी व्यावसायिक शिक्षणाकडे भर दिले पाहिजे, तसेच जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे, असे सांगत चव्हाण यांनी गायकवाड यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। सांगलीतील ठेकेदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर कराड आणि फलटण तालुक्यातील ठेकेदार आक्रमक राज्य शासनाकडे बिले अदा करण्याची एकत्रित केली मागणी। राज्य सरकारकडून थकीत बिले न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या सांगली जिल्ह्यातील सरकारी ठेकेदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ठेकेदार आक्रमक झाले आहेत। फलटण आणि कराड येथील ठेकेदारांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता राज्य सरकारने प्रलंबित बिले काढावीत, सातारा जिल्ह्यातून दुसरा हर्षल पाटील होण्याची वाट पाहू नये अशी मागणी करत घोषणाबाजी केली। जलजीवन मिशनचे काम ठेकेदार हर्षल पाटील यांनी केले, पण वेळेवर कामाचा मोबदला न दिल्यानेच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप ठेकेदार संघटनेकडून करण्यात आला आहे। पायाभूत सुविधा आणि विकास कामांमध्ये गुंतलेल्या ठेकेदारांना राज्य सरकारकडून तब्बल 89,000 कोटी रुपये मिळालेले नाहीत। हे पैसे गेल्या 1 वर्षापासून थकीत आहेत। ही थकीत देयके रस्ते बांधणी, दुरुस्ती, इमारतीची देखभाल, दुरुस्ती व उभारणी यासारख्या विविध सरकारी कामासाठीची आहेत। जुलै 2023 पासून बिले थकलेली आहेत, रक्कम मिळालेली नाही। ठेकेदारांना त्यांची कामे पूर्ण करूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत। या पैशांच्या अभावी ठेकेदार त्यांच्या पुरवठादारांना आणि कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकलेले नाहीत, यामुळे त्यांना खूप ताण येत आहे, असे यावेळी सांगण्यात आले। सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावचे पत्तूर तरुण कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी परवा आत्मघात करून घेतला। शासनाच्या उदासीन धोरणाचा हा तोटा अक्षरशः 2-2.25 कोटीचं कर्ज त्याच्यावर झालं होतं। घरातील सोनं नाणं त्यांनी गहाण ठेवलेलं होतं। आपली शेती विकली होती, जमीन विकलेली होती, तरी देखील या उदासीन शासनाला त्याची दयामाया आली नाही। अगदी 2 वर्षामध्ये पाठपुरावा चालू होता आणि शेवट त्याचा स्वतःला त्याने आत्मघात करून घेतला आणि असा शेवट होणे अतिशय दुर्दैवाची बाब आहे। शासन फक्त उदासीन धोरण दाखवत आहे, बिल देत नाही। अशी हजारो कोटीची बिलं, जवळजवळ राज्यातील 90,000 कोटींची बिलं थकीत आहेत, ती देण्याऐवजी फातुरमत्र उत्तर देत आहेत। हे अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि या प्रसंगी आम्हाला आमच्या राज्य अभियंता संघटना असो, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असो, क्रीडा संस्था असो, आर्किटेक्चर असोसिएशन असो, सर्वांची एकच मागणी आहे, राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टरांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमची बिले मिळावीत आणि आम्हाला लवकर यातून मुक्त करावीत। अन्यथा प्रत्येक तालुक्यात असा एखादा हर्षल पाटील पुन्हा एकदा आत्महत्या करेल आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्या प्रकारे या कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या होण्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा मी आपणास सांगू इच्छितो। आणि यापुढे जर तुम्ही आम्हाला या नंतर असंच ट्रीट करत राहिलात तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। अगदी हे आंदोलन आता तालुक्यात चालू आहेत, राज्यभर या आंदोलनाचं पेव फुटणार आहे, एवढं लक्षात फक्त या शासनकरण ठेवावं। नायलॉन मांजा विरोधात फलटण शहर पोलिसांची मोहीम तीव्र, स्वतंत्र पथक स्थापन, मांजात अडकलेल्या कावळ्याला अखेर दिले जीवदान। फलटण शहर आणि परिसरात पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। दरम्यान मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याला प्राणी आणि पक्षी मित्र व नागरिकांनी प्रसंगवधान राखत जीवदान दिले। नगरपालिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले। याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून शुक्रवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कुंभारटेक आणि मलटण येथे काही मुले पतंग उडवताना पोलिसांना आढळून आली। त्यांनी कारवाईसाठी त्यांच्याकडे धाव घेतली, मात्र पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला। त्यांचा शोध घेतला जात आहे। पोलिसांनी नायलॉन आणि मांजा धाग्याचे रीळ जप्त केले आहे। जबरेश्वर मंदिर कसबा पेठ येथे पोलिसांनी 800 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी दररोज मोहीम हाती घेतली आहे। या अभियानात महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, महिला पोलीस नाईक हेमा पवार आणि पोलीस शिपाई गणेश माने यांनी गस्त घालत कारवाई केली।
पोलिसांनी पतंग उडवणाऱ्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून पालकांनी मुलांना गुन्हे करण्यास मदत केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मंगळवार पेठ भागातील समाज मंदिराच्या परिसरातील एका उंच पिंपळाच्या झाडावर बसलेला कावळा चायना मांजात अडकला होता. नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. कावळा अतिशय उंच ठिकाणावर अडकला असल्यामुळे बचावासाठी फलटण नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अग्निशमन विभागाच्या दक्षतेमुळे त्याला चायना मांजेतून सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आले.